पण हेच योग्य आहे भीमराव. वर्णव्यवस्थेनुसार जर कोणते काम ठरत असेल तर त्याला मान्य करायला काहीच हरकत नसेल. पण असं केल्याने आपली येणारी पुढची पिढी बी या दलदलीतून बाहेर नाही पडणार. ही लोक फक्त आपल्याला जनावर बनवण्याचा कट रचतायत. हे बघ भीम, प्रतिनिधीची निवड झालेली आहे, त्यामुळे त्याचा जो निर्णय असेल तोच बरोबर असेल. हे बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे समजे तुम्हासनी उद्ध्वस्त करतायत. आयुष्य सध्या भलेही सोपं वाटत असेल या समद्यांचं बोलणं मान्य करून, पण या सोप्या आयुष्याच्या नादात तुम्ही समदे संघर्षाच्या मार्गाला दुर्लक्ष करतायत. अरे नाही करायचा आम्हाला संघर्ष. आम्ही जसे जगत होतो तसेच जगू. संघर्ष केल्याशिवाय इथं आलो होतो कारण आमचा समाज आमासनी जलमभरीव दोष देऊ नये म्हणून. का जवळजवळ आमच्या जातीच्या लोकांबद्दल बैठका होत होत्या, तेव्हा आम्ही का नाही आलो. पण आता आम्ही इथनं जातो आहे कारण आमासनी नाही वाटत का हिता आमच्या समाजाच्या हिताची गोष्ट होती आहे. धन्यवाद. चल बाळा. थांबा. माझं समद कुटुंब क्रांतिकारी बनत असेल तर मी असं नाही होऊ देणार. आणि शेवटला बिंदू, अस्पृश्य समाजाच्या लोकांना आम्ही आश्वासन देतो की त्यांना खाण्यापिण्याची कधीच टंचाई भासणार नाही. बस तुमचं शाळेत जाण्याचं नाटक बंद झालं पाहिजे. जर कोणताही व्यक्ती किंवा बालक शाळेत गेला तर तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे की त्याला थांबवावं. कारण लिहिणं वाचणं फक्त स्पृश्य जातीच्या लोकांचं काम आहे, तुमचं नाही. आम्हाला तुमच्या तिन्ही अटी मान्य आहेत, पण माझी एक अट आहे. तुम्ही आमच्या जातीमधल्या प्रत्येक माणसाला त्यांच्या नावाने हाक माराल आणि विटंबना किंवा अपमानित स्वरामध्ये बोलायचं नाही. मान्य. विश्वासराव, आता ही तुझी जबाबदारी आहे की या 3 बिंदूंमधलं काहीच होता कामा नये. आणि ही आमची देखील जबाबदारी आहे की आम्ही तुझ्या अटी मान्य करू. होय महाराज. चला भावांनो, नव्या नियमांपासूनच सुरुवात करू. आज्ञा द्या महाराज. महाराज, ही नाव घेऊन बोलण्याची अट मला समजली नाही. वय महाराज, आता आम्ही त्या लोकांना सन्मान द्यायचा वय. महाराज, एक तर त्यांची लायकी नसताना त्यांची इज्जत घालायला मजा येते. हीच तर चाल आहे विश्वासरावची. थोडासा मान देऊ या अस्पृश्य जातीच्या लोकांना आपला गुलाम बनवून ठेवण्याची रणनीती होती विश्वासरावची. अच्छा. आता बघाच की सगळ्या साताऱ्याचं संपूर्ण समीकरण कसं बदलून जातं. हा बास, आता फक्त हे बघायचंय की यावर तो रामजी आणि भीमराव काय करतात. बाबा, मी त्यांची अशी कोणती बी गोष्ट ऐकणार नाही ज्यामुळं आपल्या समाजातल्या येणाऱ्या पिढीला काय बी तरस होईल. आता काय बी होऊ दे. बाळा दादा, भीमला सगळ्या गोष्टी समजावण्याची जबाबदारी तुमची. बाकी समजा तर ठीक आहे, पर भीमला शिक्षणाची लय आवड आहे. मी त्याच्याकडनं दुसऱ्या गोष्टी तर मान्य करून घेईन, पर शिक्षणापासून त्याला थांबविणं
कर्म करताना कोणतीच भीती नाही, पण मानलं तर सगळेजण भाऊ आहेत. जर आपलं बोलणं झालेलं आहे तर मग नाही म्हणण्याचा हक्क माझ्याजवळ सुद्धा नाहीये. मग तू कसं काय नाही म्हणू शकतोस? जर आपण आपापसातच एकमेकांना नकार देत राहिलो तर मग एकत्र येऊन एक शांतीपूर्वक समाज कसा बनवू शकू? म्हणूनच बाळा, हे काम तुलाच करावं लागेल. ठीक आहे, मी करेन हे. तसं बाळदादा, भीम आणि तुमचे बाबा कोणतं काम करतात? ते दोघं बी दोन वेगवेगळ्या शेडचं सामान विकतात. मग तर हे सुद्धा नाही झालं पाहिजे, कारण धान्य विकणं आपल्या जातीच्या लोकांचं पिढ्यानपिढ्याचं काम नाहीये आणि त्यामुळेच आपल्याला ते जाऊन थांबवलं पाहिजे. पर भीमन बाबासनी मला म्हणायचं आहे, त्या दोघांच्या कामामुळेच तर आमचं घर चालतं. अरे बाळा, पुन्हा तेच. आत्ता मी तुला समजवलं ना की असं करणं आपल्या समाजासाठी आणि आपल्या जातीच्या लोकांसाठी खूप गरजेचं आहे. आपल्याला रामजी आणि भीमला थांबवावंच लागेल. ठीक आहे. चला. या विश्वासराव नावाच्या तुफानाने तर भीमरावची सत्ताच पलटून टाकली. हा विश्वासराव जर साताऱ्यात पहिले आला असता ना, तर आतापर्यंत आपल्याला जो त्रास झाला ना तो झाला नसता. बऱ्याच आधी डोकं ठिकाणावर आलं असतं त्या आगाऊ भीमरावचं. निसर्गाचा नियम आहे हा शेठ. झाडाला फळं सगळ्यात शेवटी लागतात आणि ती फळं खूपच गोड असतात. उशिरा मिळणारं प्रत्येक फळ चवीला खूपच गोड असतं. तर चवीचा आनंद घ्या शेठ. हे उशिरा का लवकर का या खेळामध्ये फसू नका. हो महाराज. वा महाराज वा, तुम्ही महान आहात. तुमचे विचार सुद्धा महान आहेत. आणि दुसरी गोष्ट, काही पैशांची जुळवाजुळव करा शेठ. आज ते पैसे सगळ्यांपासून लपवून तुम्हाला विश्वास आणि गोपाळकडे न्यायचे आहे. हे घ्या तुम्हा दोघांचं बक्षीस. कुठल्या कुठल्या गोष्टीचे पैसे महाराज? आधी पोचवा हो पैसे, नंतर समजेल तुम्हाला. आणि हो शेठ धनसुखलाल, हे पैशांच्या नावावर तोंड बनवणं बंद करा. साताऱ्याच्या इतिहासाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जाईल तेव्हा तुमचं नाव सगळ्यात आधी घेतलं जाईल. कारण जेव्हा जेव्हा संघर्षामध्ये कोणी पैशाचं योगदान देतं त्याला नेहमीच अव्वल स्थान प्राप्त होतं. या या या, डाळ तांदूळ घेऊन जा. राजा महाराज जे खातात ते तुमच्या घरापर्यंत घेऊन आलो आहे. या या या, डाळ तांदूळ घेऊन जा. या रामजी, आता हे काम तू नाही करू शकत. हे बघा, कुठल्या प्रकारचं काम करायचं आहे आणि कुठलं नाही ते माणसाचं स्वतःचं मत आहे. तुम्ही जावा, मला माझं काम करू द्या. अरे का धंदा करताना अडवतोय आम्हाला? जा धंदा करू दे. नाही, तुम्ही ज्या माणसाकडनं हे काम करून घेतात त्याची जात त्याला हे काम करायला अधिकार देत नाही. भीम, पंचायतीचा निर्णय तुला स्वीकारायलाच पाहिजे की आपल्या जातीची माणसं तेच काम करतील जे पिढ्यानपिढ्या करत आली आहेत, जे त्यांच्या परंपरेचं काम आहे. आणि तुझ्या या परिवर्तनाच्या लढाईत मी तुझ्या संग राहीन आयुष्यभर. एका भावाच्या नात्यानं नाही तर त्या माणसाच्या नात्यानं ज्या जातीचे आपण आहोत
बाळा दादा, तू रागामध्ये किंवा आमच्यावर चिडून त्या समध्या गोष्टी ऐकायला लागला आहेस, ज्यांच्या विरुद्ध तू कालपर्यंत लढत होतास. बाळा दादा, अरे तुला समजतंय का तू काय बोलतोयस? आणि तू बोलतोयस ना, ते तुला कोण आणि का सांगतोय? बाळा दादा, आपण जे काम वर्षानुवर्ष करत आलोय ते काम आपल्याला नाही आवडत, पण तो आपला नाईलाज आहे. हे काम आपल्याकडनं जबरदस्ती करवलं जातं, म्हणून आज आम्ही लोक ते काम सोडून काहीतरी नवीन शिकायला आलो आहे. तर तू परत थांबवायला आलास? त्या दोघांच्या कामामुळेच तर आमचं घर चालतं. आत्ता मी तुला समजावलं ना की असं करणं आपल्या समाजासाठी आणि आपल्या जातीच्या लोकांसाठी खूप गरजेचं आहे. नेमकं तुला काय पाहिजे आहे? की स्पृश्य अस्पृश्य जातीमधली लढाई कवा संपू नये? जर पंचायतीनं निर्णय घेतला आहे की आपल्या माणसांनी तेच काम करायचं जे आपली माणसं पिढ्यानपिढ्या करत आहेत, तर मग दुसरं काम करायची काय गरज आहे? तसं बी पंचायतीत आपल्या बाजूनच निर्णय लागला आहे ना की स्पृश्य जातीची लोक आपल्याला अपमानित नाही करणार, लहान लहान गोष्टींवर त्रास नाही देणार. तर मग ही आपल्या जातीसाठी फायद्याची गोष्ट नाही आहे का? बरं, तुला फायदा नुकसानाने काय फरक पडतो? तुला तर फक्त आपलं बोलणं सिद्ध करायला येतं. पण आता इथं असं नाही होणार भीम. आता तुझं काय नाही चालणार. आपण वर्षानुवर्ष जे काम करत आलो आहोत तेच काम पुढचे अनेक वर्षानुवर्ष करण्यासाठी आम्ही तयारी दाखवली, तर तू असं म्हणतोयस आम्हाला वर्षानुवर्ष हे काम नाही करायचं आहे? तूच विचार कर का अनेक वर्षांपूर्वी आपल्या जातीतल्या लोकांनी बी हे काम सोडण्याचा प्रयत्न केला असेल, पण तुझ्यासारख्या आपल्याच जातीतल्या काही लोकांनी स्पृश्य जातीतल्या लोकांच्या साथीने त्यांना परत तेच काम करायला नक्कीच भाग पाडलं असणार. पण बाळादादा, तू एवढं तर नक्कीच लक्षात ठेव, आता काय बी झालं ना तरी हा भीमराव ते वर्षानुवर्ष चालत आलेलं काम न करता आपल्या समाजाला मुख्य गोष्टींशी जोडणार, जिथं आपला समाज कोणतं बी काम करण्यासाठी स्वतंत्र असेल. आणि राहिला प्रश्न पंचायतीचा, तर मला मान्य नाही आहे तो निर्णय. तुम्हाला जे करायचं असेल ते करा. ऐकलं समध्यांनी? चला निघा आता. कुणी कुठं बी नाही जाणार जोवर इथे काही ठरत नाही. बाळदादा, तुम्हाला ज्याच्या संग राहायचं त्याच्या संग राहा ना, पण हे समजा का करताय? जा इथून. मी इथनं जायला नाही आलोय, तुम्हा दोघांनी चांगल्या भाषेत समजवाया आलोय. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा, पण मी तेच करणार जे मला करायचं आहे. तुम्ही तर स्पृश्य आहात ना, तुम्ही तरी समजवा. हा माणूस समाजाच्या बाहेरचा नाहीये. जे सगळं ऐकतायत ते ह्यालाही ऐकावं लागेल. हे बघा, हा माझ्या भावाचा धंदा आहे आणि रामजीमुळेच हा चांगला चाललाय. माझा भाऊ आजारी आहे आणि वहिनी काळजी घेतेय. मी त्यांची बहीण आहे, त्यांच्या मदतीसाठी आली आहे. पर जर तुम्ही लोक समाजाच्या नावावर यांचं काम काढून घेतलं तर माझा भाऊ काय खाईल? रामजी, तू असा नाही ऐकणार. काय करताय? अहो काय करताय तुम्ही? अहो माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. अहो काय करताय तुम्ही? अहो धान्य का फेकताय? तुम्ही तर आमच्याच जातीचे आहेस ना. तुझी घट प्रेम ना प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी उपजी भय
तुमच्या दोघांच्या लढाईमध्ये माझं केवढं नुकसान झालंय बघा. आठ शेठजीला तुम्ही केलेला समज सांगून तुमचा पगार थांबवतो. कबीर नाव जरी कोडे खेवन हार हलके हलके तिरी गए बूढ़े तिनी सरभार बूढ़े तिनी कबीर सीप समंद की रटे पियास पियास समुदहि तिनका करी गिने स्वाति बूंद कियास स्वाति बूंद कियास. तुम्ही मला असं का पाडलं? काय मूर्खपणा हाय हा? योच प्रश्न मी तुला विचारतो हाय की हा कसला मूर्खपणा हाय? तू भीमच्या गाडीला असं उलटलंस का? पंचायतीनं निर्णय घेतला हाय समधी आपल्या जातीप्रमाणेच काम करतील. जर पंचायत असं म्हणाली की तू तुझ्या घराला जाळून टाक तर काय तू घर जाळून टाकणार आहेस? घर जाळायचा विषय नाही हाय काका, इथे तर जातीच्या कामाची गोष्ट हाय. या पंचायतीनं आणि या समाजानंच तर आपल्या लोकांसाठी वाईट कामं ठरवून ठेवली आहेत. यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण 1000 वर्ष लढतो आहे तरी बी आजवर मुक्त नाही झालो हाय. आणि जर आपल्या भीममुळं आपल्याला जरासा प्रकाश दिसतो हाय तर तू पुण्यांदा आम्हाला त्याच अंधारात ढकलाया त्यांच्या संग जाऊन उभा राहिलस. पंचायतीत तुम्ही बी त्या ईश्वररावची बाजू घेतली होती की? बाळा ती माझी मजबुरी होती. पण तुझी काय मजबुरी हाय? तुला तुझ्या भावावर फक्त राग आहे आणि त्या रागामुळेच तू त्याचा विरोध करतो आहेस. आणि या विरोधाच्या नादात तू हे विसरून गेला आहेस. याचं फळ फक्त आम्हीच नाही तर आपल्या जातीची समधी माणसं भोगत आहेत. हे बघा असं हाय, मला वाटतं भीमरावने तुम्हाला बी बुद्धीची गुटी पाजली हाय. मला नाही माहित तुमची काय मजबुरी हाय, पर माझी काय बी मजबुरी नाही की मी भीमरावची साथ द्यावी. आणि ते बी यामुळं की तो माझा भाव आहे. आत्या, आपल्याला हा सातारा सोडून गेलं पाहिजे. आता इथं फक्त शत्रू आहेत आणि आता तर बाळादादा बी त्यासनी जाऊन मिळालाय. माहित नाही भीमन बाबा हे कसं सहन करतील. बाय समज नीट होईल. भीम आणि भाऊ जरा वेगळेच बनलेले आहेत. मग बाळादादा त्यांच्यापेक्षा वेगळा कसा बनला आत्या? बाळादादा आधीपासूनच वेगळं बोलत आलाय आणि बऱ्याचदा विरोध बी केलाय. पर आता त्यांनी जे केलं ते लय चुकीचं केलं. म्हणूनच मी त्याच्याशी कधीच बोलणार नाही. आता मग नग बोलूस ना. वय नाहीच बोलणार हाय मी बाळादादा. आता पतूर ऐकत आले होते की कोणाच्या आई बाबांपैकी कोणीतरी मेलं तर त्यांच्या नंतर त्यांचा मोठा भाऊ त्या भावंडांचा आई बाप बनतात म्हणून. पण हिथं तर तू शत्रू झालास बाळादादा. मी काय शत्रू बनलो नाही. बस पहिल्यांदा मी बरोबर करतोय आणि भीम चुकीचा आहे तर मी समजांसाठी शत्रू बनलो. भीमच प्रत्येक यायला बरोबर असतो हा विचार तुम्ही सोडून जर विचार कराल ना तर मी तुम्हाला बरोबर वाटेन. आमासनी ते काय माहित नाही, पण आमासनी हे चांगलं माहित आहे का भीम जर तुझ्या संग सहमत बी नसता ना तर तो असा वागला नसता जसा या दिवसात तू त्याच्याशी वागतोयस. कोणाला समजवतेस तू?
जेव्हा घरातलंच कुणीतरी बाहेरच्या कुणाच्या तरी सांगण्यात येतं ना, तेव्हा ते घर तुटणं निश्चित असतं. बस आता वाचवा किती वाचवायचंय तितकं.